कोणचा वाला लाईन चाहिए, पुरा वाला लाईन चाहिए की आधा वाला? नाही सगळं सांगा पूर्ण. सगळं सांगू? तुम्ही दाखवणार असाल तर मी मेहनत करून बोलणार. तुम्हाला न दाखवण्याची अजून तरी कोणाची आहे. अरे चलो रोल. अजित पवार गटानं खासदार फौजिया खान, वंदना चव्हाण आणि आणखी एक खासदार आहेत त्यांना अपात्र करावं अशा पद्धतीचं पत्र उपराष्ट्रपतींना म्हणजे राज्यसभेच्या अध्यक्षांना दिलंय. त्याच्यातून तुमचं नाव, अमोल कोल्हेंचं नाव आणि शरद पवारांचं नाव मात्र वगळलंय. हे असं का? एक तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याने पुन्हा कन्फ्युजन तयार होतंय की तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर आहे का, केवळ त्या तिघांवरतीच कारवाई का, आणि आपल्याकडून गेलेल्या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेलांवरती कारवाई करावी असं म्हटलेलं होतं. आज अमोल कोल्हे अजित पवारांना भेटले. ओके, मी तुम्हाला सविस्तर सगळं सांगते. आता अमोल कोल्हे अजित पवारांना भेटले हे मला माहिती नाही, ही मी तुमच्याचकडून ऐकते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदार आहेत. त्याच्यात आदरणीय पवारसाहेब, वंदनाताई, फौजियाताई आणि प्रफुल्ल पटेल. जेव्हा नो कॉन्फिडन्स मोशन किंवा मणिपूरवर जेव्हा चर्चा झाली, तेव्हा मणिपूरच्या चर्चेमध्ये महिलांवर बलात्कार झाले, महिलांवर अत्याचार झाले, आणि तेव्हा मतदानाची वेळ जेव्हा आली, तेव्हा चर्चेत भाग घ्यायचा वेळ आला, तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी भारतीय जनता पक्ष ज्यांची सत्ता मणिपूरमध्ये आहे, जिथे बलात्कार झालेत, लोकांची घरं जाळली गेली आहेत, अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत, ज्याचा आमचा पूर्ण विरोध आहे. ह्या भारतामध्ये कुठल्याही महिलेचा जर बलात्कार होणार असेल तर जरी आम्ही सत्तेत असलो तरी जो गलत है वो गलत ही आहे, त्या बाजूने आम्ही मतदान करणार नाही. हे राजकारण असलं तरी काही तत्वाचीही गोष्टी असतात. त्याच्यामुळे आम्हाला आश्चर्यही वाटलं आणि दुःखही झालं की प्रफुल्ल पटेलांनी अशा गोष्टीला त्यांनी सहकार्य होकार दिला. आणि भारतीय जनता पक्षाची आणि आमची एक वैचारिक मोठी लढाई आहे, आणि त्या लढाईमध्ये जर प्रफुल्ल पटेल त्या बाजूने काही निर्णय त्यांच्या बाजूने घेणार असतील ते आम्हाला योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही त्यांचं डिस्क्वालिफिकेशन जुलै महिन्यातच केलेलं आहे. हा पहिला मुद्दा. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा जेव्हा त्यांनी या मणिपूरच्या केसमध्ये किंवा हे जे चुकीचे निर्णय केंद्र सरकार घेत आहे त्या बाजूनी जेव्हा ते मतदान करतात, त्याच्यामुळे त्या गोष्टीमुळे डिस्क्वालिफिकेशनचा आम्ही परत मागणी केलेली आहे. हे राज्यसभेची आहे. लोकसभेमध्ये मी स्वतः, अमोल कोल्हे, नवाब मलिक, आपलं फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही मेंबर्स आहोत. सुनील तटकरेंवर डिस्क्वालिफिकेशन आम्ही पहिल्याच दिवशी केलं. याचं कारण असं की अजित पवारांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने सपोर्ट केला, आणि त्यांनी आणि अजित पवार गटाच्या अनेक मंत्र्यांनी जे इंटरव्ह्यूज तुमच्याच चॅनलवर केलेले आहेत, त्याच्यात त्यांच्याच मंत्रिमंडळाची लोक म्हणालेली आहेत की आम्ही आदरणीय पवारसाहेबांना न विचारता त्यांना अंधारात ठेवून शपथ घेतलेली आहे. हे तुमच्या चॅनलवरचं ऑन रेकॉर्ड गोष्ट आहे. तर जर पक्षाच्या अध्यक्षाच्या माहिती नसताना तुम्ही एखादा एवढा मोठा निर्णय घेता, ऑफकोर्स इट इज डिस्क्वालिफिकेशन. तर त्याच्यामुळे सुनील तटकरेंना आम्ही पहिल्यांदा त्यावेळीच नोटीस पाठवून डिस्क्वालिफिकेशन करा अशी मागणी केली. त्याच्यानंतर 2 दुर्दैवी घटना झाल्या ज्याच्यातून आम्हाला प्रचंड वेदना झाल्या. एक गोष्ट की आम्ही नो कॉन्फिडन्स मोशन मूव्ह केलं होतं पूर्ण ऑपोजिशननी, आणि त्यावेळी त्या भागात झालेल्या महिलांवरचे बलात्कार याच्याबद्दल अतिशय असंवेदनशीलपणा हा भारतीय जनता पक्षाने दाखवला, आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र राहिलो. त्यावेळीस सुनील तटकरेंनी सरकारच्या बाजूनी, म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार असतील, घराची मणिपूरमध्ये जळत होती त्याच्या विरोधात, आम्ही विरोधात होते, पण सुनील तटकरेंनी त्या नो कॉन्फिडन्स मोशन हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी मतदान केलं. अर्थातच ते चुकीचं आहे असं आम्हाला वाटलं. या राज्यात, देशात कुठल्याही महिलेचा बलात्कार होत असेल तर त्याचा आम्ही विरोधच करणार. त्यानंतर आलं महिला धोरण. महिला धोरणामध्ये भारतीय जनता पक्षाने आम्हालाही सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं होतं की आम्ही हे धोरण आणतोय. ऑपोजिशन आणि रुलिंग पार्टी यांनी एक मताने मतदान केलं, आणि या देशामध्ये आम्ही सगळ्यांनी लोकसभेमध्ये एक सिग्नल दिला की जेव्हा महिलांचं सबलीकरण असेल तेव्हा आमची सगळ्यांची मतं एक आहेत, आणि एक मतांनी ते बिल पारित झालं. माननीय प्रधानमंत्र्यांचाही मनाचा मोठेपणा की त्यांनीही आमचे आभार मानले, आम्ही त्या बिलचं स्वागत केलं. त्याच्यामुळे अतिशय सुसंस्कृतपणाने ते झालं.
पण त्या मतदानाला सुनील तटकरे हजर नव्हते. तेव्हा पक्षाने विचारलं की तुम्ही का नव्हता हजर, तर त्यांची काय कारण आहे त्याच्यात मला जायचं नाही आहे. पण त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा केलं की डिस्क्वालिफिकेशन, म्हणजे मणिपूरमध्ये जेव्हा घटना होते तेव्हा त्यांनी सरकारच्या बाजूनी मतदान केलं आणि जेव्हा महिला सबलीकरणाचा विषय आला तेव्हा त्यांनी मतदान केलं नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे योग्य नाही, आमच्या धोरणांना योग्य नाही. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा स्पीकर साहेबांना विनंती केली की आमची डिस्क्वालिफिकेशनची मागणी. त्याच्यामुळे ज्या लोकांनी महिलांच्या विरोधात किंवा आमच्या जे धोरण आहे पक्षाचं त्याच्या विरोधात जर मतदान केलं असेल तर त्याच्या, कारण हा छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, ते संस्कार आमच्यावर झालेले आहेत आणि आमची एक राजकीय लढाई आहे. त्या राजकीय लढाईमध्ये तुम्ही जर कॉम्प्रोमाइज करणार असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थातच नैतिकतेवर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन मूव्ह केलं आणि म्हणून आम्ही सिलेक्टिव्ह नाही आहोत. आम्ही ह्याच्यात असेंब्ली, आपलं लोकसभा आणि राज्यसभेत दोन्हीमध्ये ज्या दोन लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या निर्णयांना सपोर्ट केलं म्हणून आम्ही त्यांना डिस्क्वालिफाय केलं आणि आम्ही सिलेक्टिव्ह केलेला नाही. आता त्यांनी का सिलेक्टिव्ह केलंय त्याचं उत्तर माझ्याकडे. आता तुम्हाला असं वाटतं का की जर श्रीनिवास पाटलांना त्यांनी डिस्क्वालिफाय करावं म्हणून म्हटलंय, वंदना चव्हाणांना, फौजिया खान यांना, तुम्ही शरद पवार यांची मात्र त्याच्यामध्ये नावं नाही आहेत, अजूनही अजित पवार गट जो आहे किंवा अजित पवार गटाचे नेते जे आहेत ते तुम्हाला तुमचं नाव घ्यायला किंवा शरद पवारांचं नाव घ्यायला ते घाबरतात? ते नाही मला माहिती बाबा, ह्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. पण एक गोष्ट जरूर सांगेन की श्रीनिवास पाटील 83 वर्षाचे आहेत, अतिशय कर्तृत्ववान, त्यांचं काम उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, अतिशय चांगलं काम दिल्लीतही खासदार म्हणून सगळ्यांनी पाहिलेलं आहे, फील्डवरही पाहिलेलं आहे. पहिला मुद्दा. आता 83 वर्षाच्या माणसाच्या विरोधात तुम्ही डिस्क्वालिफिकेशन करता, हे काहीतरी नवीनच पाहते मी. एक, आणि त्यांनी डिस्क्वालिफाय करण्यासारखं केलंय काय? म्हणजे त्यांनी मणिपूरच्या होणाऱ्या बलात्काराच्या बाजूनी मतदान केलंय का महिला विधायकाला मतदान केलं नाही? डिस्क्वालिफिकेशन कशा बाबतीत याचं तर उत्तर मिळालं पाहिजे, पहिला मुद्दा. त्याच्यामुळे श्रीनिवास पाटलांना का विक्टीम केलं जातं हे मला माहिती नाही. दुसरं, फैजल लक्षद्वीप सारख्या एका राज्यातून, छोट्या युनियन टेरिटरीमधून तो येतो, फैजल एवढं उत्तम काम करतो, तर फैजलवर का डिस्क्वालिफिकेशन? आमची डिस्क्वालिफिकेशनची कारणं मी तुम्हाला सांगितली. पण एक नवीन पिढीचा एक युवा काहीतरी करू पाहतो, नवीन डेव्हलपमेंट लक्षद्वीपमध्ये करू पाहतो, त्याला का डिस्क्वालिफाय केलं याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष जो महिला विरोधी आहे, आणि त्याची मी उगाच आरोप त्यांच्यासारखे करत नाही, मी डेटा वाईज तुम्हाला सांगेन की ते महिलांच्या विरोधात काय, त्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे फौजियाताई आणि वंदनाताईंवर होणारा हा अन्याय. फौजियाताई ह्या मराठवाड्यातून येतात, त्या एका अशा समाजातून येतात जिथे महिलांना 100% शिकलेल्या नाही आहेत, तरी त्या अत्यंत उच्च शिक्षित आहेत, कर्तृत्ववान आहेत आणि त्यांचे वडील, काका, मामा आमच्यासारखं कोणी राजकारणात नव्हतं. त्या स्वतःच्या कर्तृत्वावर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा टॅलेंट बघितला आणि त्यांना राज्यसभेत नेलं. वंदनाताईंची तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे दोन अतिशय कार्यक्षम कर्तृत्ववान महिला आदरणीय पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दिल्लीला पाठवल्या आणि तुम्हाला अभिमान वाटेल की या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट खुर्चीवर, म्हणजे हाऊस चालू असताना खुर्चीवरून डायरेक्शन देतात की अतिशय उत्तम काम पार्लमेंटमध्ये कोण करत असेल, आदर्श राज्यसभेतल्या खासदार कोण असतील तर त्या वंदनाताई आणि फौजियाताई. हे मी म्हणत नाहीये, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे चेअरवरून म्हणतात. याचा अर्थ ही दोन कर्तृत्ववान महिला ज्या लढतात महाराष्ट्रासाठी, या देशाच्या प्रश्नासाठी, त्यांना तुम्ही डिस्क्वालिफाय का करताय? त्यांची काय चूक आहे ह्याच्यात, किंवा काय म्हणजे कारण काय डिस्क्वालिफिकेशनचं? आम्ही का केलंय आम्ही तुम्हाला सांगितलं. मणिपूरमध्ये घटना झाल्या, त्याच्या बाजूने यांनी मतदान केलं, आमच्या मते चूक आहे. महिला धोरणाच्या वेळेस मतदान नाही केलं, दॅट इज अ प्रॉब्लेम, आम्हाला मान्य नाही. आम्ही या देशाच्या महिलांच्यासाठी, त्यांच्या समतेसाठी पूर्ण ताकदीने लढलेलो आहोत आणि या देशामध्ये आरक्षण पहिल्यांदा महिलांना देणारा कोण असेल तर ते तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब आहेत. त्याच्यामुळे महिलांच्या विरोधात सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष काम करत असतात. त्याच्यामुळे मला समजत नाहीये की हे सिलेक्टिव्ह जे काम चाललंय, आम्ही असं नाही केलं.
जे पक्षाच्या वैचारिक भूमिकेच्या बाहेर करतात त्याच्यावर आम्ही सरसकट आम्ही ऍक्शन घेतली आहे, कारण का आमची ही वैयक्तिक लढाई नाही, आमची लढाई वैचारिक आहे, ही आयडिओलॉजिकल लढाई आहे, ही पर्सनल लढाई आमच्यासाठी नाही. मात्र ताई, तुम्ही असं म्हणताय की त्यांनी सिलेक्टिव्ह काम केलेलं आहे, मात्र त्या खासदारांवरती अप्रत्यक्षरित्या दबाव आणला जातोय का? म्हणजे 2/3 मेजॉरिटी जर आपण संसदेचा विचार करायला गेलं तर ती राज्यसभेमध्ये शरद पवारांच्या बाजूने आहे, लोकसभेमध्ये सुद्धा शरद पवारांच्या बाजूने आहे. मात्र शरद पवार किंवा सुप्रिया सुळे भाजपसोबत जाणार नाहीत. मात्र अपात्रतेची जर नोटीस लोकसभा अध्यक्षांना दिली आणि त्यांच्यावरती दबाव आणला, जर कदाचित हे खासदार आपल्या बाजूने आले तर 2/3 मेजॉरिटी जी आहे ती संसदेमध्ये होऊ शकते. हा एक प्लॅन दिसतोय की सिलेक्टिव्ह लोकांची नावं नेमकी निवडण्याचं कारण काय? ह्याचं उत्तर ज्यांनी सिलेक्टेड केलं त्यांना विचारायला गेलं, मी कसं सांगणार? शक्यता असू शकते का? कारण श्रीनिवास शक्यता कशाचीच नाकारता येत नाही. आईस असल्यामुळे काय झालंय आता? आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, ते असल्यामुळे या देशामध्ये कशाचीच शक्यता नाकारता येत नाही. आय हॅव नो आयडिया. ते तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल ना, मी कसं याचं उत्तर देणार? त्यांनी डिस्क्वालिफिकेशन मूव्ह आम्ही का केलं याचं मी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं. त्यांनी का केलं याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. निवडणूक आयोगाने राहुल गांधीला नोटीस पाठवली आहे. ते पंतप्रधानांना पनोती म्हणून असं म्हटलं होतं रॅलीमध्ये राजस्थानमध्ये. मला नाही वाटत असं पर्टिक्युलर नाव घेतलेलं आहे राहुल गांधी. त्यांनी नाव घेऊन म्हणलं पनोती मोदी PF असं म्हणाले पूर्ण, तर त्याचं उत्तर राहुल गांधींनी देतील ते. आणि मला असं वाटतं जर ते तसं काही बोलले असतील तर राहुल गांधींवरही अनेक आरोप केलेले आहेत. राहुल गांधींच्या पूर्ण फॅमिलीवर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष बोललाय त्याची 50 उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते. त्यामुळे एखादी गोष्ट जर राहुल गांधी इथून बोलले असतील तर त्यांना काय एवढं वाईट वाटावं? त्यांनी पण 100 गोष्टी त्यांच्या आजपासून गोष्टी काढलेल्या आहेत. तेव्हा ना भारतीय जनता पक्षाला वाटत नाही आपण चुकीचं बोलतो. आम्ही केलं तर सगळ्या चुका आणि त्यांनी केलं तर देश सेवा, बस. निवडणूक आयोग याच्यावर नोटीस पाठवली आहे राहुल गांधी. ठीक आहे, लढले का? राहुल गांधी बहुत लढाऊ आहे. माझा विश्वास आहे ते पूर्ण ताकदीने लढतील. वो डरनेवाला नाही आहे. अजित पवारांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोध होताना दिसतोय. परवाच्या दिवशी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये काळे झेंडे त्यांना दाखवण्यात आले. मुख्यमंत्री आणि नंबर 2चे उपमुख्यमंत्री जे त्यांची भाषणं झाली, त्यांना विरोध नाही झाला. अजित पवार उभे राहिले आणि त्यांना काळे झेंडे दाखवल्यावर ते असं म्हटले की हे आपल्या विरोधकांचं काम. नक्की या सरकारमध्ये काय चाललंय मला खरं कळत नाही. मी तुम्हाला अनेक महिने तुमच्याशी बोलताना सांगते की दिस इज अ पॉलिसी पॅरालिसिस गव्हर्नमेंट. 200 आमदार आहेत, पण आज दुष्काळाचा एवढा गंभीर प्रश्न आहे, सरकार सिरियस नाही आहे. त्यांच्या कॅबिनेटमध्ये संजय राऊत साहेब जे बोलतात की गँगवॉर आहे, खरंच आहे. अशी भांडणं आम्ही कधीच महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात किंवा कॅबिनेटमध्ये कधीच पाहिली नाही. मतभेद जरूर झाले असतील, पण टोकाची भूमिका घेऊन सत्तेत असलेले लोक जे निर्णय घेऊ शकतात त्याच्यातच सत्तेत आहात ना, ते जर रस्त्यावर उतरून जर आंदोलनं करायला लागले तर आपण कोणावर विश्वास ठेवायचा? मग ती सत्ता नक्की आहे का नाही? आणि आपापसातली भांडणं, प्रत्येक काही झालं इथे की सगळ्यांना कुठ झालं तरी दिल्लीला जावं लागतं. बिचारे अमित भाई शाह आता देशाचा होम मिनिस्ट्री चालवतील का महाराष्ट्रात ती भांडणं मिटवतील असं मला वाटायला लागलं. कारण का पालकमंत्र्यापासून डिपार्टमेंट पासून बदल्यांपर्यंत सगळ्याच बिचाऱ्या अमित भाई शहांना बघावं लागतंय. किती लोड बिचाऱ्या माणसावर टाकालो. ताई, चंद्रशेखर बावनकुळेंवरती संजय राऊतांनी जो आरोप केलेला, म्हणजे त्यांचे फोटो ट्विट केले की ते कॅसिनोमध्ये पाहायला मिळाले, एका रात्रीमध्ये जवळपास 3 ते 3.5 कोटी रुपये उडवले, असा सुद्धा संजय राऊतांनी आरोप केलाय. गृहमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी का? किंवा भाजपच्याच राज्यामध्ये अजित पवार सत्तेमध्ये सहभागी आहेत, करतील असं वाटते? आता कसं असतं, त्याचं जस्टिफिकेशन भारतीय जनता पक्षाकडे नेहमी काय काय असतं. आता भारतीय जनता पक्षाचे एक स्टेटमेंट मी पाहिलं, काय प्रॉब्लेम आहे, स्वतःच्याच बायकोबरोबर ते गेले होते. बस, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. असे हे जे स्टेटमेंट्स आहेत ना, हे महाराष्ट्राला लाजवणारे. प्रत्येकजण आपल्या फॅमिलीबरोबर सुट्टीला जात असतं. असे कॉमेंट्स करणं आणि चॅनल दिसतं म्हणून काहीतरी बोललंच पाहिजे, आग्रह कशासाठी? जो काही विषय झालाय, जे झालंय, मला असं वाटतं दोन्ही बाजूनी, म्हणजे राऊत साहेबही बोलले, बावनकुळेजीही बोलले. मला असं वाटतं त्या देशासमोर आणि राज्यासमोर दुष्काळाचं खूप मोठं सावट आहे. वाटतं अशा काही गोष्टींवर आपण आत्तापुरतं थोडासा पडदा टाकूया आणि महाराष्ट्राच्या दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीवर आपण थोडंसं, आणि आरक्षणामुळे झालेल्या अस्वस्थतेबद्दल या सरकारने थोडंसं काम केलं पाहिजे आणि आपापसातली भांडणं बंद केली पाहिजे. जरांगे पाटील तुझी वाटार होतं की 70 वर्ष मराठ्यांकडे लक्ष दिलं गेलं नाही. 70 वर्ष किंवा मॅक्झिमम काळ मराठी हे मी सीएम पद गाजवलं. आमच्यासाठी लोकशाही आहे, त्याच्यामुळे कुणालाही मन मोकळेपणे बोलायचा अधिकार आहे. तर त्यांना तसं वाटत असेल
तर मान्य आहे, लोकशाही आहे, आमच्यासाठी दडपशाही नाही आहे. आम्ही का आईस बेस कधी सत्तेत होतो तेव्हाही वापरलं नाही. कोणी विरोध केला तरी त्याच्या मागे आम्ही आईस कधी लावलं. विरोधक जरी असला ना तरी तो दिलदार असला पाहिजे. जेव्हा आम्ही कैलासाची यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो ना तेव्हा ती वैचारिक बैठक पुढे न्यायची असते. फक्त फोटो लावून त्यांचं काम पुढे होत नाही, तो विचार पुढे न्यायचा. दादांना टोला आहे का? हा टोला नाही आहे कोणाला. तुम्हाला का वाटावा टोला? तुमच्या मनात का खोटे? फोटो लावते यशवंतराव चव्हाण. नाही हे सरकार लावतं, सगळेच लावतात. भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात कधीतरी दिसतात, कधी त्या नवीन जी शिवसेनाचं आउटफिट काढली आहे ते लावतात, सगळेच लावतात आजकाल. ताई इंग्लिश में ले लो राहुल गांधी वाले चालो इंदापूर मधून आणि तुमच्या इंदापूरच्या बाईटची वाट झाली, बाईट ऐकला, सगळं केलं, तो खासदारांचा मुद्दा राहिला. कुठला खासदार? हे जो पत्र दिलंय अजित पवार गटाने, काय? अरे जुना पुराना स्टोरी आहे. नाही लेकिन वो लेटर आज बाहर आहे ना. हा चलो बंद करो. चला रोल. कोणचा वाला लाईन चाहिए? पुरा वाला लाईन चाहिए की आधा वाला? नाही सगळं सांगा पूर्ण. सगळं सांगू. तुम्ही दाखवणार असाल तर मी मेहनत करून बोलणार आहे. तुम्हाला न दाखवण्याची अजून तरी कोणाची आहे. अरे चलो रोल. अजित पवार गटानं खासदार फौजिया खान, वंदना चव्हाण आणि आणखी एक खासदार आहेत यांना अपात्र करावा अशा पद्धतीचं पत्र उपराष्ट्रपतींना म्हणजे राज्यसभेच्या अध्यक्षांना दिलंय. त्याच्यातून तुमचं नाव, अमोल कोल्हेंचं नाव आणि शरद पवारांचं नाव मात्र वगळलंय. हे असं का? एक तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याने पुन्हा कन्फ्युजन तयार होतंय की तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर आहे का, केवळ त्या तिघांवरतीच कारवाई का, आणि आपल्याकडून गेलेल्या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेलांवरती कारवाई करावी असं म्हटलेलं होतं. आज अमोल कोल्हे अजित पवारांना भेटले. ओके, मी तुम्हाला सविस्तर सगळं सांगते. आता अमोल कोल्हे अजित पवारांना भेटले हे मला माहिती नाही, ही मी तुमच्याचकडून ऐकते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदार आहेत. त्याच्यात आदरणीय पवारसाहेब, वंदनाताई, फौजियाताई आणि प्रफुल्ल पटेल. जेव्हा नो कॉन्फिडन्स मोशन किंवा मणिपूरवर जेव्हा चर्चा झाली तेव्हा मणिपूरच्या चर्चेमध्ये महिलांवर बलात्कार झाले, महिलांवर अत्याचार झाले, आणि तेव्हा मतदानाची वेळ जेव्हा आली तेव्हा चर्चेत भाग घ्यायचा वेळ आला तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी भारतीय जनता पक्ष ज्यांची सत्ता मणिपूरमध्ये आहे, जिथे बलात्कार झालेत, लोकांची घरं जाळली गेली आहेत, अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत ज्याचा आमचा पूर्ण विरोध आहे. ह्या भारतामध्ये कुठल्याही महिलेचा जर बलात्कार होणार असेल तर जरी आम्ही सत्तेत असलो तरी जो गलत है वो गलत ही आहे, त्या बाजूने आम्ही मतदान करणार नाही. हे राजकारण असलं तरी काही तत्वाचीही गोष्टी असतात. त्याच्यामुळे आम्हाला आश्चर्यही वाटलं आणि दुःखही झालं की प्रफुल्ल पटेलांनी अशा गोष्टीला त्यांनी सहकार्य होकार दिला. आणि भारतीय जनता पक्षाची आणि आमची एक वैचारिक मोठी लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये जर प्रफुल्ल पटेल त्या बाजूने काही निर्णय त्यांच्या बाजूने घेणार असतील ते आम्हाला योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही त्यांचं डिस्क्वालिफिकेशन जुलै महिन्यातच केलेलं आहे. हा पहिला मुद्दा. त्याच्यामुळे त्यांनी आम्ही पुन्हा एकदा जेव्हा त्यांनी या मणिपूरच्या केसमध्ये किंवा हे जे चुकीचे निर्णय केंद्र सरकार घेत आहे त्या बाजूनी जेव्हा ते मतदान करतात त्याच्यामुळे त्या गोष्टीमुळे डिस्क्वालिफिकेशनचा आम्ही परत मागणी केलेली आहे. हे हे राज्यसभेची आहे. लोकसभेमध्ये मी स्वतः अमोल कोल्हे, नवाब मलिक, आपलं फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही मेंबर्स आहोत. सुनील तटकरेंवर डिस्क्वालिफिकेशन आम्ही पहिल्याच दिवशी केलं. याचं कारण असं की अजित पवारांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने सपोर्ट केला आणि त्यांनी अजित पवार गटाच्या अनेक मंत्र्यांनी जे इंटरव्ह्यूज तुमच्याच चॅनलवर केलेले आहेत त्याच्यात त्यांच्याच मंत्रिमंडळाची लोक म्हणालेली आहेत की आम्ही आदरणीय पवार साहेबांना न विचारता त्यांना अंधारात ठेवून शपथ घेतलेली आहे. हे तुमच्या चॅनलवरचं ऑन रेकॉर्ड गोष्ट आहे. तर जर पक्षाच्या अध्यक्षाच्या माहिती नसताना तुम्ही एखादा एवढा मोठा निर्णय घेता, ऑफकोर्स इट इज डिस्क्वालिफिकेशन. तर त्याच्यामुळे सुनील तटकरेंना आम्ही पहिल्यांदा त्यावेळीच नोटीस पाठवून डिस्क्वालिफिकेशन करा अशी मागणी केली. त्याच्यानंतर 2 दुर्दैवी घटना झाल्या ज्याच्यातून आम्हाला प्रचंड वेदना झाल्या. एक गोष्ट की आम्ही नो कॉन्फिडन्स मोशन मूव्ह केलं होतं पूर्ण ऑपोजिशननी, आणि त्यावेळी
त्या भागात झालेल्या महिलांवरचे बलात्कार याच्याबद्दल अतिशय असंवेदनशीलपणा हा भारतीय जनता पक्षाने दाखवला आणि त्याच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र राहिलो. त्यावेळी सुनील तटकरेंनी सरकारच्या बाजूनी म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार असतील, घराची मणिपूरमध्ये जळत होती त्याच्या विरोधात आम्ही विरोधात होतोय, पण सुनील तटकरेंनी त्या नो कॉन्फिडन्स मोशन हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी मतदान केलं. अर्थातच ते चुकीचं आहे असं आम्हाला वाटलं. या राज्यात देशात कुठल्याही महिलेचा बलात्कार होत असेल तर त्याचा आम्ही विरोधच करणार. त्यानंतर आलं महिला धोरणामध्ये भारतीय जनता पक्षाने आम्हालाही सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं होतं की आम्ही हे धोरण आणतोय. ऑपोजिशन आणि रुलिंग पार्टी यांनी एक मताने मतदान केलं आणि या देशामध्ये आम्ही सगळ्यांनी लोकसभेमध्ये एक सिग्नल दिला की जेव्हा महिलांचं सबलीकरण असेल तेव्हा आमची सगळ्यांची मतं एक आहेत आणि एक मतांनी ते बिल पारित झालं. माननीय प्रधानमंत्र्यांचाही मनाचा मोठेपणा की त्यांनीही आमचे आभार मानले, आम्ही त्या बिलचं स्वागत केलं. त्याच्यामुळे अतिशय सुसंस्कृतपणाने ते झालं. पण त्या मतदानाला सुनील तटकरे हजर नव्हते. तेव्हा पक्षानेही विचारलं की तुम्ही का नव्हता हजर, तर त्यांची काय कारण आहे त्याच्यात मला जायचं नाही आहे. पण त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा केलं की डिस्क्वालिफिकेशन म्हणजे मणिपूरमध्ये जेव्हा घटना होते तेव्हा त्यांनी सरकारच्या बाजूनी मतदान केलं आणि जेव्हा महिला सबलीकरणाचा विषय आला तेव्हा त्यांनी मतदान केलं नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे योग्य नाही, आमच्या धोरणांना योग्य नाही. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा स्पीकर साहेबांना विनंती केली की आमची डिस्क्वालिफिकेशनची मागणी. त्याच्यामुळे ज्या लोकांनी महिलांच्या विरोधात किंवा आमच्या जे धोरण आहे पक्षाचं त्याच्या विरोधात जर मतदान केलं असेल तर कारण हा छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, ते संस्कार आमच्यावर झालेले आहेत आणि आमची एक राजकीय लढाई आहे. त्या राजकीय लढाईमध्ये तुम्ही जर कॉम्प्रोमाइज करणार असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थातच नैतिकतेवर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन मूव्ह केलं आणि म्हणून आम्ही सिलेक्टिव्ह नाही आहोत. आम्ही ह्याच्यात असेंब्ली लोकसभा आणि राज्यसभेत दोन्हीमध्ये ज्या दोन लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या निर्णयांना सपोर्ट केलं म्हणून आम्ही त्यांना डिस्क्वालिफाय केलं आणि आम्ही सिलेक्टिव्ह केलेला नाही. आता त्यांनी का सिलेक्टिव्ह केलंय त्याचं उत्तर मात्र आता तुम्हाला असं वाटतं का की जर श्रीनिवास पाटलांना त्यांनी डिस्क्वालिफाय करावं म्हणून म्हटलंय, वंदना चव्हाणांना, फौजिया खान यांना, तुम्ही शरद पवार यांची मात्र त्याच्यामध्ये नावं नाही आहेत, अजूनही अजित पवार गट जो आहे किंवा अजित पवार गटाचे नेते जे आहेत ते तुम्हाला तुमचं नाव घ्यायला किंवा शरद पवारांचं नाव घ्यायला ते घाबरतात? ते नाही मला माहिती बाबा, ह्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. पण एक गोष्ट जरूर सांगेन की श्रीनिवास पाटील 83 वर्षाचे आहेत, अतिशय कर्तृत्ववान. त्यांचं काम उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, अतिशय चांगलं काम दिल्लीतही खासदार म्हणून सगळ्यांनी पाहिलेलं आहे, फील्डवरही पाहिलेलं आहे. पहिला मुद्दा. आता 83 वर्षाच्या माणसाच्या विरोधात तुम्ही डिस्क्वालिफिकेशन करता, हे काहीतरी नवीनच पाहते मी. एक, आणि त्यांनी डिस्क्वालिफाय करण्यासारखं केलंय काय? म्हणजे त्यांनी मणिपूरच्या होणाऱ्या बलात्काराच्या बाजूनी मतदान केलंय का महिला विधायकाला मतदान केलं नाही? डिस्क्वालिफिकेशन कशा बाबतीत? याचं तर उत्तर मिळालं पाहिजे, पहिला मुद्दा. त्याच्यामुळे श्रीनिवास पाटलांना का विक्टीम केलं जातं हे मला माहिती नाही. दुसरं, फैजल लक्षद्वीप सारख्या एका राज्यातून, छोट्या युनियन टेरिटरीमधून तो येतो, फैजल एवढं उत्तम काम करतो, तर फैजलवर का डिस्क्वालिफिकेशन? आमची डिस्क्वालिफिकेशनची कारणं मी तुम्हाला सांगितली. पण एक नवीन पिढीचा एक युवा काहीतरी करू पाहतो, नवीन डेव्हलपमेंट लक्षद्वीपमध्ये करू पाहतो, त्याला का डिस्क्वालिफाय केलं याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष जो महिला विरोधी आहे, आणि त्याची मी उगाच आरोप त्यांच्यासारखे करत नाही, मी डेटा वाईज तुम्हाला सांगेन की ते महिलांच्या विरोधात काय. त्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे फौजियाताई आणि वंदनाताईंवर होणारा हा अन्याय. फौजियाताई ह्या मराठवाड्यातून येतात, त्या एका अशा समाजातून येतात जिथे महिलांना 100% शिकलेल्या नाही आहेत, तरी त्या अत्यंत उच्च शिक्षित आहेत, कर्तृत्ववान आहेत. आणि त्यांचे वडील, काका, मामा आमच्यासारखं कोणी राजकारणात नव्हतं. त्या स्वतःच्या कर्तृत्वावर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा टॅलेंट बघितला आणि त्यांना राज्यसभेत नेलं. वंदनाताईंची तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे दोन अतिशय कार्यक्षम कर्तृत्ववान महिला आदरणीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दिल्लीला पाठवल्या. आणि तुम्हाला अभिमान वाटेल की या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट
खुर्चीवर म्हणजे हाऊस चालू असताना खुर्चीवरून डायरेक्शन देतात की अतिशय उत्तम काम पार्लमेंटमध्ये कोण करत असेल, आदर्श राज्यसभेतल्या खासदार कोण असतील, तर त्या वंदनाताई आणि फौजियाताई हे मी म्हणत नाहीये, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे चेअरवरून म्हणतात. याचा अर्थ की दोन कर्तृत्ववान महिला ज्या लढतात महाराष्ट्रासाठी, या देशाच्या प्रश्नासाठी, त्यांना तुम्ही डिस्क्वालिफाय का करताय? त्यांची काय चूक आहे याच्यात, किंवा काय म्हणजे कारण काय डिस्क्वालिफिकेशनचं? आम्ही का केलंय आम्ही तुम्हाला सांगितलं. मणिपूरमध्ये घटना झाल्या, त्याच्या बाजूने यांनी मतदान केलं, आमच्या मते ही चूक आहे. महिला धोरणाच्या वेळेस मतदान नाही केलं, दॅट इज अ प्रॉब्लेम, आम्हाला मान्य नाही. आम्ही या देशाच्या महिलांच्यासाठी, त्यांच्या समतेसाठी पूर्ण ताकदीने लढलेलो आहोत. आणि या देशामध्ये आरक्षण पहिल्यांदा महिलांना देणारा कोण असेल तर ते तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे, आणि तेव्हाचे मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब आहेत. त्याच्यामुळे महिलांच्या विरोधात सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष काम करत असतात. त्याच्यामुळे मला समजत नाहीये की हे सिलेक्टिव्ह जे काम चाललंय, आम्ही असं नाही केलं. जे पक्षाच्या वैचारिक भूमिकेच्या बाहेर करतात त्याच्यावर आम्ही सरसकट ऍक्शन घेतली आहे. कारण का आमची ही वैयक्तिक लढाई नाही, आमची लढाई वैचारिक आहे. ही आयडिओलॉजिकल लढाई आहे, ही पर्सनल लढाई आमच्यासाठी नाही. मात्र ताई, तुम्ही असं म्हणताय की त्यांनी सिलेक्टिव्ह काम केलेलं आहे, मात्र त्या खासदारांवरती अप्रत्यक्षरित्या दबाव आणला जातोय का? म्हणजे 2/3 मेजॉरिटी जर आपण संसदेचा विचार करायला गेलं तर ती राज्यसभेमध्ये शरद पवारांच्या बाजूने आहे, लोकसभेमध्ये सुद्धा शरद पवारांच्या बाजूने आहे. मात्र शरद पवार किंवा सुप्रिया सुळे भाजपसोबत जाणार नाहीत. मात्र अपात्रतेची जर नोटीस लोकसभा अध्यक्षांना दिली आणि त्यांच्यावरती दबाव आणला, जर कदाचित हे खासदार आपल्या बाजूने आले तर 2/3 मेजॉरिटी जी आहे ती संसदेमध्ये होऊ शकते. हा एक प्लॅन दिसतोय की सिलेक्टिव्ह लोकांची नावं नेमकी निवडण्याचं कारण काय? ह्याचं उत्तर ज्यांनी सिलेक्टेड केलं त्यांना विचारायला गेलं, मी कसं सांगणार? शक्यता असू शकते का? कारण श्रीनिवास शक्यता कशाचीच नाकारता येत नाही. आईस असल्यामुळे काय झालंय आता? आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी, ते असल्यामुळे या देशामध्ये कशाचीच शक्यता नाकारता येत नाही. आय हॅव नो आयडिया. ते तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल ना, मी कसं याचं उत्तर देणार? त्यांनी डिस्क्वालिफिकेशन मूव्ह आम्ही का केलं याचं मी स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं. त्यांनी का केलं याचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. निवडणूक आयोगाने राहुल गांधीला नोटीस पाठवली आहे. ते पंतप्रधानांना पनोती म्हणून असं म्हटलं होतं रॅलीमध्ये राजस्थानमध्ये. मला नाही वाटत असं पर्टिक्युलर नाव घेतलेलं आहे राहुल गांधी. त्यांनी नाव घेऊन म्हणलं असं म्हणाले पूर्ण, तर त्याचं उत्तर राहुल गांधींनी देतील ते. आणि मला असं वाटतं जर ते तसं काही बोलले असतील तर राहुल गांधींवरही अनेक आरोप केलेले आहेत. राहुल गांधींच्या पूर्ण फॅमिलीवर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष बोललाय त्याची 50 उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते. त्यामुळे एखादी गोष्ट जर राहुल गांधी इथून बोलले असतील तर त्यांना काय एवढं वाईट वाटावं? त्यांनी पण 100 गोष्टी त्यांच्या आजपासून गोष्टी काढलेल्या आहेत. तेव्हा ना भारतीय जनता पक्षाला वाटत नाही आपण चुकीचं बोलतो. आम्ही केलं तर सगळ्या चुका आणि त्यांनी केलं तर देश सेवा, बस. निवडणूक आयोग याच्यावर नोटीस पाठवली आहे राहुल गांधी. ठीक आहे, लढले का? राहुल गांधी बहुत लढाऊ आहे, माझा विश्वास आहे ते पूर्ण ताकदीने लढतील. वो डरनेवाला नाही आहे. अजित पवारांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोध होताना दिसतोय. परवाच्या दिवशी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये काळे झेंडे त्यांना दाखवण्यात आले. मुख्यमंत्री आणि नंबर 2चे उपमुख्यमंत्री जे त्यांची भाषणं झाली, त्यांना विरोध नाही झाला. अजित पवार उभे राहिले आणि त्यांना काळे झेंडे दाखवल्यावर ते असं म्हटले की हे आपल्या विरोधकांचं काम. नक्की या सरकारमध्ये काय चाललंय मला खरं कळत नाही. मी तुम्हाला अनेक महिने तुमच्याशी बोलताना सांगते की दिस इज अ पॉलिसी पॅरालिसिस गव्हर्नमेंट. 200 आमदार आहेत, पण आज दुष्काळाचा एवढा गंभीर प्रश्न आहे, सरकार सिरियस नाही आहे. त्यांच्या कॅबिनेटमध्ये संजय राऊत साहेब जे बोलतात की गँगवॉर आहे, खरंच आहे. अशी भांडणं आम्ही कधीच महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात किंवा कॅबिनेटमध्ये कधीच पाहिली नाही. मतभेद जरूर झाले असतील, पण टोकाची भूमिका घेऊन सत्तेत असलेले लोक जे निर्णय घेऊ शकतात त्याच्यातच सत्तेत आहेत ना, ते जर रस्त्यावर उतरून जर आंदोलनं करायला लागले तर आपण कोणावर विश्वास ठेवायचा? मग ती सत्ता नक्की आहे का नाही? आणि आपापसातली भांडणं, प्रत्येक काही झालं इथे की सगळ्यांना कुठ झालं तरी दिल्लीला जावं लागतं. बिचारे अमित भाई शाह आता देशाचा होम मिनिस्ट्री चालवतील का महाराष्ट्रात ती भांडणं मिटवतील असं मला वाटायला लागलं. कारण का पालकमंत्र्यापासून डिपार्टमेंट पासून बदल्यांपर्यंत सगळ्याच बिचाऱ्या अमित भाई शाहना बघावं लागतंय. किती लोड बिचाऱ्या माणसावर टाकालो. ताई, चंद्रशेखर बावनकुळेंवरती संजय राऊतांनी जो आरोप केलेला, म्हणजे त्यांचे फोटो ट्विट केले की ते कॅसिनोमध्ये पाहायला मिळाले, एका रात्रीमध्ये जवळपास 3 ते 3.5 कोटी रुपये उडवले, असा सुद्धा संजय राऊतांनी आरोप केलाय. गृहमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी का, किंवा
भाजपच्याच राज्यामध्ये अजित पवार सत्तेमध्ये सहभागी आहेत, करतील असं वाटते? आता कसं असतं, त्याचं जस्टिफिकेशन भारतीय जनता पक्षाकडे नेहमी काय काय असतं. आता भारतीय जनता पक्षाचे एक स्टेटमेंट मी पाहिलं, काय प्रॉब्लेम आहे, स्वतःच्याच बायकोबरोबर ते गेले होते. बस, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. असे हे जे स्टेटमेंट्स आहेत ना, हे महाराष्ट्राला लाजवणारे. प्रत्येकजण आपल्या फॅमिलीबरोबर सुट्टीला जात असतं. असे कॉमेंट्स करणं आणि चॅनल दिसतं म्हणून काहीतरी बोललंच पाहिजे, हा आग्रह कशासाठी? जो काही विषय झालाय, जे झालंय, मला असं वाटतं दोन्ही बाजूनी, म्हणजे राऊत साहेबही बोलले, बावनकुळेजीही बोलले. मला असं वाटतं त्या देशासमोर आणि राज्यासमोर दुष्काळाचं खूप मोठं सावट आहे. वाटतं अशा काही गोष्टींवर आपण आत्तापुरतं थोडासा पडदा टाकूया आणि महाराष्ट्राच्या दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीवर आपण थोडंसं, आणि आरक्षणामुळे झालेल्या अस्वस्थतेबद्दल त्या सरकारने थोडंसं काम केलं पाहिजे आणि आपापसातली भांडणं बंद केली पाहिजे. जरांगे पाटील तुझी वार्ता म्हणतात की 70 वर्ष मराठ्यांकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि 70 वर्ष किंवा मॅक्झिमम काळ मराठी हे मी सीएम पद गाजवलं. आमच्यासाठी ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे कुणालाही मन मोकळेपणे बोलायचा अधिकार आहे. तर त्यांना तसं वाटत असेल तर मान्य आहे, ही लोकशाही आहे. आमच्यासाठी दडपशाही नाही आहे. आम्ही का आईस बेस कधी सत्तेत होतो तेव्हाही वापरलं नाही. कोणी विरोध केला तरी त्याच्या मागे आम्ही आईस कधी लावलं. विरोधक जरी असला ना तरी तो दिलदार असला पाहिजे. जेव्हा आम्ही कैलासाची यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो ना, तेव्हा ती वैचारिक बैठक पुढे न्यायची असते. फक्त फोटो लावून त्यांचं काम पुढे होत नाही, तो विचार पुढे न्यायचा. दादांना टोला आहे का? हा टोला नाही आहे कोणाला. तुम्हाला का वाटावा टोला? तुमच्या मनात का खोटे? फोटो लावते यशवंतराव. नाही नाही, हे सरकार लावतं, सगळेच लावतात. भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात कधीतरी दिसतात, कधी त्या नवीन जी शिवसेनाचं आउटफिट काढली आहे ते लावतात, सगळेच लावतात आजकाल. इंग्लिश में ले लो राहुल गांधी वाले. चालो. एक